नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आज दिवाळीचा दुसरा दिवस, तो म्हणजे धनत्रयोदशी. आरोग्याची देवता धन्वंतरी यांची आज आपण पूजा करत असतो. मी पूनम माझ्या पुस्तकांची दुनिया या यूट्यूब चॅनलच्या सर्व सदस्यांना उत्तम व निरोगी आरोग्य मिळावे यासाठी धन्वंतरी देवाकडे प्रार्थना करते. मित्रांनो, आनंद यादव सरांच्या नांगरणी या कादंबरीच्या पुढच्या भागाला आता आपण सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याप्रमाणे तुमची मतांतरे अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. 2-3 आठवड्यातनं एकदा कागलला जाऊन येऊ लागलो. कॉलेजला शनिवारी सुट्टी असे, रविवारी नसे. मग शुक्रवारचे तास करून मी जेवे आणि मधल्याच वाटेनं सरळ पायी जाई. मधल्या वाटेने कागल 10 मैलांवर असे. 3 तासात ते येई. काहीही त्रास होत नसे. मधल्या पायवाटेनं बरं वाटे. इकडं तिकडं झाडं-झुडपं बघत, त्याच्यावरचे निरनिराळे पक्षी, माळमुरड्यांच्या झोपड्या, रानं, पिकं बघत मी आनंदानं जाई. वाचलेल्या पैशातनं केस कापून घेई. एखादी वही घेई, कोरे ताव घेई, शाईची दौत घेई, दूध केळी खाई. इच्छा असेल तर खूप बारीक बारीक ठिकाणी पैसे वाचवता येतात नि सत्कारणी लावता येतात याची जणू मला युक्ती कळली होती. तसा विचार करण्याची चटक लागली होती. बोर्डिंगच्या जेवणाचा कंटाळा आल्यावर गावची ओढ जास्त लागे. बोर्डिंगात उसळ, आमटी, भात, भाकरी याशिवाय काहीच नसे. माझ्या पोटात नुसतं तिखट खाऊन आग होऊ लागे. मला आम्लपित्ताचा विकार जडला. अपचन होणे किंवा शौचाला पातळ होणे, पोटात आग होणे, जळजळ, आंबट कडू पित्त पडणं असं सुरू झालं. तोंडावर उष्णतेच्या पुटकुळ्या उठू लागल्या. घरी दारिद्र्य होतं तरी गायरं, शेरडं, म्हसरं होती. प्रसंगी दूध घरात शिल्लक राही. त्यांचं दही, ताक थोडं थोडं तरी मिळे. ते बोर्डिंगात अजिबात नसल्यामुळं शक्य होईल तेव्हा दूध विकत घेऊन पिण्याचा, केळी खाण्याचा नाद लागला. ऍसिडिटीवर तो चांगला इलाज असतो असं मला जगून सांगितलं. कागलला गेल्यावर भावंडांना भेटल्याचं सुख होई. आईला भेटीचा आनंद होई. आई चांगलं चुंगलं करून घाली. दादालाही भेटावंसं वाटत होतं. रात्री भावंड गोळा होऊन गप्पा झडत, खो 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 हसत, खोड्या करत रात्र जागवत बरं बरं वाटे. 3-3 आठवड्यातनं मळ्याकडे गेल्यानं पिकात खूप फरक पडलेला दिसे. ती भीतीच्या ठिकाणी हातभर वाढलेली दिसत. त्यांच्यात बसून एखादी पात काढावी, त्यांची बालभांगलन करावी असं वाटे. कोळप ओढत त्याचा मऊ मऊ मातीच्या गादीवर अनवाणी पाय ठेवत फिरत राहावं. माझं खुरपं, विळा आता दुसरे वापरत होते. ते पुन्हा आपल्या हातात आल्यावर आपल्यापेक्षा त्या खुरप्याला, विळ्याला खूप आनंद झालाय. उत्साहाने ती जणू हातात पिकात नाचायला लागल्यात असा भास होई. असं 2-3 आठवड्यातनं मळ्यात काम करताना मोकळ्या हवेतला आनंद विशेष कळे. पूर्वी 24 तास मोकळ्याच हवेत असल्यानं तो आनंद कळत नव्हता. लांब लांबची बांधावरची झाडं तेवढ्या लांबूनही आपल्याकडे टक लावून बघू लागलेत. कांदा, अरे कवा आलास? ये बस जरा सावलीला. अशी जणू ती हाका मारायला लागल्यात. अशा कल्पना त्यांच्याकडे बघून सुचत. गावाकडचं आभाळ, सूर्योदय, रात्रीचा चंद्र हे सुद्धा वेगळे वाटत. त्यांना पिकावर, डोंगरावर बघताना अनेक कल्पना सुचत. कविता आकाराला येत. मातीतले कोंब वर आल्यागत तरारत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कागलला गेलो होतो. आईनं एक जाडजूड पाकिट माझ्या हातात दिलं. आकाशवाणी पुणे केंद्रानं पाठवलं होतं. मी ते घाईघाईनं फोडून वाचून बघितलं आणि मनोमन एक उंच आरोळी ठोकली. आकाशवाणीनं मला कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी पुण्याला बोलवलं होतं. काव्यकुंज सदरात 12 मिनिटांचा हा कार्यक्रम ठेवला होता. त्याचे 70 रुपये मिळणार होते. सिनेमाच्या खालोखाल लोकांना रेडिओचं आकर्षण होतं. फिल्म मास्टर जसे असतात तसे रेडिओ मास्टरही असतात. समाजात त्यांना मान असे. रेडिओ ही चीज दुर्मिळ, अतिशय किंमतवान होती. रेडिओवर आपला आवाज ऐकायला येणार, आपण त्यावर कविता वाचणार, या कल्पनेने माझा आनंद ओसंडू लागला. 70 रुपये मिळणार ही काही हलकी सलकी बाब नव्हती. 70 रुपये म्हणजे जवळजवळ 8-9 महिने बोर्डिंगचं फुकट जेवण. माझ्या कवितेची किंमत ही पोटापाण्याच्या भाषेत ती मी मोजत होतो. रेडिओने दिलेल्या रेकॉर्डिंगच्या तारखेला येत आहे म्हणून ताबडतोब कळवलं. पुण्यात कुणाकडे उतरायचं, एवढं दांडगं पुणं, त्यात आपण चुकलो तर.
आपणाला रेडिओ स्टेशन सापडेल का? कधी नाही ते आपण पुण्याला जाणार. आपणाला कुणी पुण्याचा भामटा फसवणार तर नाही ना? एक ना दोन अनेक शंका मनात येऊ लागल्या. मी माझी अडचण तुकारामला सांगितली. तो म्हणाला, एवढं घाबरतच काय पुण्यात जावं? थंय माझो एक सावंत नावाचा मित्र असा. ते का मी पत्र देते, ता घेऊन तू त्याच्याकडे जा. ते याक मी एक पत्र पाठवते आणि तुका मदत करू सांगते. तुझी सगळं अडचण तो निभवतोय. तुकारामचा सावंत नावाचा एक मित्र होता. पुण्याच्या मेडिकल कॉलेजच्या लॅबोरेटरीत तो काम करत होता. पुणे मोटार स्टँडपासून तो जवळच मेडिकल कॉलेजच्या क्वार्टर्समध्ये राहत होता. तुकारामच्या पत्रामुळे मला मोठा धीर आला. पुण्याला जायची जोरात तयारी सुरू झाली. सगळ्या मित्रांना सांगितलं. भरपूर कौतुक करून घेतलं. 2 दिवस अगोदर साबण लावून एक विजार आणि दाट निळ्या रंगाचे शर्ट स्वच्छ धुतलं. आपण असेच खळणे कपडे घालून गेलो तर आपली किंमत कमी होईल. आपण त्यांना इस्त्री करून घेऊया. आपली कवी म्हणून आपणच किंमत ठेवली पाहिजे. कधी नव्हे ते कपड्यांना इस्त्री करण्याचा विचार माझ्या मनात आला. कॉलेजवरनं आलो, जेवलो, थोडा वेळ दुपारची डुलकी काढली आणि कपडे धुवून खोलीसमोर उभ्या खांबाला बांधलेल्या दोरीवर सुकत टाकले. दुपारी 2ला धुतलेले कपडे संध्याकाळी 4:30ला काढले आणि तसेच पिशवीत घालून परटाकडे गेलो. शर्ट आणि विजार इस्त्री करायचे आहेत. करू की, ठेवा कापड. कधी देशील? रात्री 7ला या. बरं. मी पिशवीतले विजार आणि शर्ट काढून टेबलावर ठेवले. परीट आपल्या इस्त्रीच्या कामात मग्न झाला. कोळसे फुललेले. इस्त्रीला चांगला ताव आलेला. त्या तावासरशी होतील त्या कपड्यांना झरा झरा इस्त्री करून घेण्याची त्याची घाई लागलेली. कपडे ठेवलेत, जाऊ का? हा. खाली बघून काम करतच दो बोलला. 7ला येतो मी. हा. मी रात्री 7ला गेलोच नाही. एखाद्या वेळेस त्यानं कपड्यांना इस्त्री केलीच नाही तर एवढ्या लांब गावात हेलपाटा पडेल. कॉलेजला सकाळी जाऊ आणि कॉलेज सुटल्यावर परत येताना त्याच्याकडे घेऊन येऊ असा विचार करून मी वाचनात रमून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11:30च्या सुमारास गेलो तर तो माझ्या शर्टाला इस्त्री करताना दिसला. झाली नाही वाटतं अजून इस्त्री, मी म्हणालो. काय राव, कार वल्लीच कापड आणून दिली होती होय मला? म्हणून काय झालं? इस्त्रीसाठी तर वल्लेच कपडे लागतात ना तुम्हाला? माझा प्रतिप्रश्न. भले, हे नाही तुम्हाला कुणी सांगितलं? मी रोज जाता येता तुमच्या दुकानात बघतोय तर. तुम्ही कपड्यांवर पाणी मारून इस्त्री करताना नेहमी बघतोय तुम्हाला. आहो, ते सुरुकीच्या जाव्यात म्हणून थोडं पाणी शिपडावं लागतंय. तो इस्त्रीत गुंग होऊन बोलत होता. मला नवज्ञान झालं. मी जाता येता परीट कपड्यांवर पाणी मारून भिजवतो आणि मगच इस्त्री करतो असं पाहत होतो. ओल्या कपड्यांवर इस्त्री फिरवताना पाण्याची थोडी वाफ सुद्धा होत असे. मला ते दिसत असे. वाटत होतं की कपडे जेवढे ओले करून इस्त्री करतील तेवढी इस्त्री कडक होत असावी. तेव्हा आपण कपडे संपूर्ण सुकून न घेता आंबट ओले आहेत तोवरच नेऊया, म्हणजे इस्त्री चांगली कडक होईल. पण परटाकडे गेल्यावर ज्ञानात वेगळी भर पडली. त्या बिचारानं माझे ओलसर कपडे रात्री दुकानात दोरीवर पसरून ठेवले. रात्रभर सुकवले आणि दुसऱ्या दिवशी चांगले वाळल्यावर इस्त्रीला घेतले. इंटरला असूनही कपड्यातल्या इस्त्री कशी करतात याची माहिती नव्हती. अशी आपली अक्कल. माझी मला कीव आली. शरमिंदा होऊन मी इस्त्रीचे कपडे घेऊन बोर्डिंगवर आलो. सकाळी पुणे गाडी पकडली. डोळ्या उजेडी पुण्यात जावं, सावंत घर शोधून काढावं असा हिशोब मी करून घेतला. पुण्यात सुखरूप येऊन पोहोचलो. विचारत विचारत सावंतांचं घरही शोधून काढलं. सावंतांना तुकारामचं पत्र पोचलं होतं. त्यांनी घरी निरोप ठेवला होता. कॉलेजही जवळच होतं. मी घरी सामान ठेवून त्यांना कॉलेजवर जाऊन भेटलो. ऑफिस सुटल्यावर आम्ही घरी आलो. घरी परत येताना त्यांनी आकाशवाणी केंद्राची इमारत जाता जाता दाखवली. सगळं जवळजवळ होतं. संध्याकाळी त्यांच्याबरोबर मी पुण्यात इकडे तिकडे फिरलो. बरेच दिवसात दाबून ठेवलेली एक गोष्ट माझ्या मनात सारखी उसळी घेत होती. व्यंकटेश माडगुळकरांना आता आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळणार याचा आनंद झाला. त्यांच्या गावाकडच्या गोष्टी, एकरात सीताराम ही पुस्तकं, नी मौज, दिवाळी अंकातून बनकरवाडी ही रत्नागिरीत असताना तहानभूक विसरून मी वाचले होते. माडगुळकरांचा मानदेशाच्या खेड्यातील भटकणं, त्यांची नाद, त्यांना भेटलेली माणसं, त्या माणसांशी त्यांनी केलेले संवाद, त्यांची भाषा, वर्णनं ही मला माझ्या गावाकडच्या माणसांची नि राणांची वाटत होती. त्यांच्या पुस्तकात विखुरलेला मी, व्यंकटेश, यंका, यंकटराव
ही माझी रूपं मलाच वाटत होती. तो यंका माझीच भाषा कशी बोलतो याचं आश्चर्य वाटत होतं. माडगुळकरांनी हे सगळं त्यांच्या लहानपणीच केलेलं वर्णन होतं. आता ते असं लेखन करून लेखक झाले. कसे दिसत असतील ते? मी त्यांचं एक काल्पनिक चित्र रंगवत गेलो. ग. दी. माडगुळकरांचे ते लहान भाऊ. ग. दी. माडगुळकरांना मी काही मराठी बोलपटातून पाहिलं होतं. त्यांची अंगकाठी, चेहरा मोहरा माझ्यासमोर ठसठशीत उभा होता. त्यांचाच लहान भाऊ म्हणजे साधारणपणे त्यांच्यासारखा चेहरा मोहरा, अंगकाठी असलेला असणार, अशी माझी कल्पना. त्यांच्या अंगावर पांढरा साधा सदरा, पायगोळ धोतर, सदरावर गडद हिरव्या रंगाचं बिनबाह्याचं जॅकेट आणि त्याच्यावर ग. दी. माडगुळकरांचा ऐन तारुण्यातील चेहरा मी रेखाटला होता. इस्त्रीचा शर्ट आणि विजार घालून मी दुसऱ्या दिवशी आकाशवाणी केंद्रावर 1 वाजताच कवीच्या ऐटीत निघालो. निघताना मनातनं माडगुळकरांचं चित्र ठळक ठळक होत गेलं. 2 वाजता त्यांनी मला बोलवलं होतं, पण मी 1 वाजताच केंद्राच्या दारात हजर झालो. ससून हॉस्पिटलला लागून मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेजच्या समोर असलेल्या सेंट्रल बिल्डिंगमध्ये आकाशवाणी केंद्र. ते चालू होऊन वर्ष सुद्धा नीटपणे झालं नसावं. सगळी नवी मांडणी. धडधडत्या अंतःकरणानं मी त्या व्हरांड्यातनं नजर फिरवली. निवांत वाटला. मी माझ्यावरील अतिविश्वासामुळे दारातच क्षणभर उभा राहिलो. सरकारी मोठ्या ऑफिसेसमध्ये असं एकटं जाण्याचा हा पहिला प्रसंग होता. व्हरांड्यातल्या भिंतीला अडकलेल्या उंच चिंचोळ्या आरशासमोर उभी राहिलेली एक व्यक्ती मला दिसली. बंद गळ्याचा पांढऱ्या रंगाचा कोट घातलेली, तशीच पॅन्ट, ऐन तिशीच वय, काळेभोर दाट कुरळे केस, लांबट मोठ्या मुस्काडाचा, गोरपट चेहरा देखणा, आडव्या हातांची उंचेली बांधेसूत मराठी काया. एखादी व्यक्ती स्वतःच्या अंगावर नव्या पोशाखात आपण कसे दिसतो हे नाना प्रकारांनी पाहण्यात रमलेली असताना तिला व्यंकटेश माडगुळकर कुठं असतात हो म्हणून विचारणं बरं नव्हतं. तिचे हे आरशातील पाहणं संपेपर्यंत आपण तसंच बाजूला उभं राहावं म्हणून मी जरा बाजूला सरलो आणि तिथून वाकून तिच्याकडे बघू लागलो. पाहता पाहता वाटू लागलं की तेच व्यंकटेश माडगुळकर असावेत. त्यांच्या आणि ग. दी. माडगुळकरांच्या चेहऱ्यातल्या ठेवणीत रंग सोडला तर भावंडपणाचं खूपच साम्य दिसत होतं. बंद गळ्याचा त्यांच्या अंगावरचा कोट त्यांनी प्रथमच शिवला असावा आणि तो आजच अंगावर घातला असावा. आत्ममग्न होऊन ते निहाळत होते. त्यांना तो कोट शोभून दिसत होता. कलाक्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्याचा रुबाब वाढवणारा तो साहेबी कोट. मी माझ्या मनात त्यांचं जे माणदेशातल्या देशी माणसाचं चित्र रंगवलं होतं त्यापेक्षा हे वेगळं चित्र दिसत होतं. व्हरांड्यात दुसरं कुणीतरी आलं आणि त्या दोघी व्यक्तींचा संवाद सुरू झाला. ती संधी साधून मी आत गेलो आणि नमस्कार करून विचारलं, व्यंकटेश माडगुळकरांना मला भेटायचं आहे. नमस्कार, आपण कोण? मी आनंद यादव, कोल्हापुराहून आलो आहे. काव्यकुंजात माझा कार्यक्रम आहे, त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी आलो. बरं बरं बरं, या. मिस माडगुळकर, चला आत. मी त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये गेलो. आत एक व्यक्ती आराम खुर्चीत आरामात सिगारेट ओढत बसली होती. नागपुरी रेशमी झब्बा आणि खाली पायघोळ धोतर, बारीक अंगकाठी. त्यांना उद्देशून माडगुळकर म्हणाले, बोरकर, हिअर इज अ पोएट आनंद यादव. आज त्यांचं काव्यकुंजासाठी रेकॉर्डिंग आहे. हे मिस्टर कविवर्य बोरकर. माडगुळकरांनी माझी ओळख करून दिली आणि मला दुसरा अनपेक्षित आनंद झाला. कविवर्य बाबा बोरकर यांना मी साक्षात प्रत्यक्ष बघत होतो आणि ते मला माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेसारखेच हुबेहूब दिसत होते. मात्र माडगुळकरांनी माझी ओळख करून देताना जे इंग्रजी वाक्य उच्चारलं ते मला आवडलं नाही. हा मानदेशी माणूस व्यंकटेश माडगुळकरांसारखं का बोलत नाही? एखाद्या बड्या अधिकाऱ्यासारखं इंग्रजीत काय बोलतोय? व्यंकटेश माडगुळकर तर धड हायस्कूलचं शिक्षणही नीट घेऊ शकले नाहीत. कसा रानदांडगा देशीवानाचा माणूस आहे तो. हा कोण व्यंकटेश माडगुळकर? हेच नाव सांगणारा साहेब. असा चमत्कारिक विचार मनात येऊन गेला. घटकाभरात बऱ्याच गोष्टी कळल्या. माझी तोपर्यंत अशी समजत होती की पुणे आकाशवाणीवर व्यंकटेश माडगुळकर अधिकारी आहेत. याचा अर्थ तेच तिथले मुख्य अधिकारी आहेत. पण ते ग्रामीण विभागासाठी कराव्याच्या कार्यक्रमाचे अधिकारी होते. असे निरनिराळे बरेच विभाग तिथं असून प्रत्येक विभागाचे वेगवेगळे अधिकारी होते. बाबा बोरकर हेही तिथं अशाच एका विभागाचे अधिकारी असून काव्यकुंजाचा कार्यक्रम त्यांच्या विभागातर्फेच होणार होता. म्हणजे मी कार्यक्रमासाठी मनात सारखं माडगुळकर माडगुळकर हे घोळत होतो.
ते बरोबर नाही. बोरकरांनी माझ्या कवितांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. रेडिओची सगळी कॉन्ट्रॅक्ट इंग्रजीतून येत होती आणि खाली सह्याही इंग्रजीत होत्या. त्या संयोजक व्यक्तींच्या असायच्या. पण मनोमन मी एक खुणगाट बांधून ठेवली होती की आकाशवाणीच्या कार्यक्रमाचं पत्र म्हणजे माडगुळकरांचं पत्र. माझा तो अंदाज बराचसा खराही होता. रत्नागिरीत आल्यापासून मी रेडिओसाठी माडगुळकरांच्याकडेच श्रुतिका पाठवत होतो. प्रसंगी त्यांची मराठीतील खाजगी पत्रही मला येत होती. त्यातील सूचनांनुसार मी लेखन पाठवित होतो. त्यामुळं समज असा झाला की रेडिओच्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचं काम अधिकारी या नात्यानं माडगुळकरच पाहत असावेत. माझी कवितांची भाईंना पाठवलेली एक वही त्यांनी कधीतरी बाबा बोरकर यांच्याकडे दिली होती आणि बोरकरांनी काव्यकुंजमध्ये माझा कार्यक्रम ठेवला होता. हे सगळं कळल्यावर माझा बावळटपणा लक्षात आला. जरा संकोचल्यासारखे झाले. बोरकर ऑफिसमधून उठताना मला म्हणाले, चला तुमच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करू. चला. मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो. मला हे काहीच अनपेक्षित होतं. वाटत होतं माडगुळकरांबरोबर बसून माहिती घेऊन मग आपल्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल. पण बोरकरच मला चला म्हणाले आणि माझ्यापुढं आपल्या तंद्रीत चालू लागले. बोरकरांचा आपला काहीच पूर्वपरिचय नाही. माणूस तर मोठा आपल्या तब्येतीनं राहणारा दिसतो. आपलं वाचताना काही चुकलं तर आपली धडकत नाही. माडगुळकर असते तर बरं झालं असतं. त्यांच्याशी निदान पत्र परिचय तरी होता. बोरकरांबरोबर मी एका आपोआप झाकणाऱ्या दार ढकलून आत गेलो. आत पुन्हा एक बंदिस्त खोली होती. खोलीला लागून जवळच आणखी 2 खोल्या होत्या. तिथंही बोरकरांच्या बरोबर गेलो. तिथली विजेवर चालणारी मशिनरी पाहिली. रेकॉर्डिंग करणारी मशीन्स पाहिली. खोल्यांची बंदिस्त रचना, आतले दिवे सगळं काही बघून मनावर अधिकच दाब आला. मौसूद गालीच्या खालची वरची बाजू असलेल्या टेबलाच्या अमोरासमोर मी आणि बोरकर बसलो. कविता वाचन मी कधी केलं नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं. बोरकर म्हणाले, वाचा कविता. मी गद्य वाचता तशी कविता वाचली. असं नाही, थांबा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी मला कविता वाचून दाखवली. मी तशी वाचण्याचा प्रयत्न केला, पण मला शब्दच फुटेना झाला. मी त्यांच्याकडे बघत गप्पच बसून राहिलो. तोवर समोरचा तांबडा दिवा अचानक लागला. आणखी बिचकलो. क्षणभरात एक जण खडकन दार उघडून आत आला. आपण थोडं व्हॉइस टेस्टिंग घेऊया काय? त्यानं बोरकरांना विचारलं. आताच नको, मी तुम्हाला नंतर येऊन सांगतो. ठीक आहे. तो निघून गेला. अर्ध्याच मिनिटात तांबडा लाईट विझला. बोरकर म्हणाले, असं घाबरू नका, न भीता वाचा. मी घाबरलोय हे बोरकरांच्या लक्षात आलंय याची जाणीव होऊन मी जास्तच घाबरलो. मग त्यांनी नानापरीनं माझ्या तोंडातनं उच्चार निघण्यासाठी प्रयत्न केला. मी कविता वाचत होतो, पण आवाज अगदीच पडला होता. अतिशय पड्या आणि घाबऱ्या आवाजात मी कविता वाचत होतो. बोरकर हतबद्ध झाले. शेवटी तेही निराश झाले. मला म्हणाले, चला. मग आम्ही पुन्हा त्या ऑफिसमध्ये आलो. बोरकर माडगुळकरांना म्हणाले, माडगुळकर यांना काव्य वाचन अगदी जमत नाही. आता काय करायचं? का मी त्यांच्या कविता वाचू? तसं कसं करता येईल? त्यांना तर आपण रेकॉर्डिंगसाठी बोलवले. त्यांच्या व्हॉइसमध्येच रेकॉर्डिंग घेतलं पाहिजे, माडगुळकर म्हणाले. फारच नर्वस झालेत. व्हॉइस एकदमच पडतोय. असं करू, यादव, तुम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन फ्रेश होऊन या. चहा वगैरे घेऊन या. इकडं तिकडं अर्धा तास चक्कर टाका आणि मग या, बोरकरांनी मला सुचवलं. मी मान हलवली. दुसरा पर्याय नव्हता. मी बाहेर पडलो. मोकळ्या हवेत खरंच बरंच वाटू लागलं. जरा दूर जाऊन एका हॉटेलात चहा प्यालो. चहा पिता पिता माझी स्वतःची लढाई सुरू झाली. एवढं रेडिओला भ्यायला काय झालं? ते काही आपल्याला खात नाहीत. अशा किरकोळ गोष्टीला भ्यालो तर पुढं पाऊल रेटणारच नाही. एवढं सिनेमे, नाट्यछटा, लावण्या, पोवाडे आपण सभिनय म्हणतो. मग बोरकर वाचतात तसं कविता वाचन करायला काय अवघड आहे? मी निश्चय केला आणि हॉटेलातून बाहेर पडलो. सेंट्रल बिल्डिंग जवळ एक बाग दिसली. निवांत होती. एवढ्या उन्हात त्या बागेत असणारच कोण? मी कवितांची वही काढली आणि एका झाडाच्या सावलीत बसून मोठ्यानं कविता वाचू लागलो. बोरकरांनी कशी वाचली ते आठवून तशी नक्कल करू लागलो. 2-3दा निवडलेल्या कवितांचं वाचन केलं आणि मोठ्या जिद्दीनं परत फिरलो. बोरकर माडगुळकरांनी चर्चा करून काहीतरी निर्णय घेतला होता. ऑफिसात ते माझी वाट बघत होते.
मी गेल्यावर त्यांनी शिपायाला सांगितलं, पुरुषोत्तम जोशींना बोलव रे. जोशी आले. जोशी हे आनंद यादव, यादव हे पुरुषोत्तम जोशी. ते तुमच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करून घेतील. बरं, मी म्हटलं. चला यादव, जोशी म्हणाले. बोलता बोलता आम्ही स्टुडिओकडे आलो. त्यांनी माझी मोठ्या उत्साहानं चौकशी केली. तुमच्या कविता मी वाचल्या आहेत, छानच आहेत त्या. तुम्ही इथं आला ते कळल्यावर मी मुद्दाम तुम्हाला भेटायचं ठरवलं होतं. मी तुमचं रेकॉर्डिंग करून घेतो, तुम्ही काळजी करू नका. म्हणून मी मुद्दाम बोरकरांच्याकडून ते काम माझ्याकडे घेतलं आहे. या निमित्तानं तुमच्याशी गप्पा तरी मारता येतील असं वाटलं. कधी आलात पुण्यात? पुरुषोत्तम जोशींनी माझी आस्थेनं चौकशी केली. माझ्या कवितांविषयी आत्मीयता दाखवली. माझ्या कविता छान आहेत म्हणून कौतुक केलं. मला त्यांच्याविषयी एकदम आपुलकी वाटू लागली. त्यांच्याशी मी गप्पा करू लागलो. त्यांनी आपण होऊन विचारलं म्हणून माझ्या गावाविषयी त्यांना सांगितलं. अच्छा, वा, छान असे उद्गार ते अधूनमधून काढत होते. माझा उत्साह वाढत होता. आता आपण कविता वाचण्याचं काम तेवढं उरकून टाकू आणि मग चहाला जाऊ. ते अगदीच बरोबरीने वागू लागले. बोरकर ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीवर त्यांनी मला बसा म्हणून सांगितलं. ते माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले होते, पण हा फरक माझ्या ध्यानात आला नव्हता. हं, वाचा बघू कविता. त्यांनी विषय काढला. आपण प्रथम एक रंगीत तालीम घेऊ, नंतर रेकॉर्डिंग करू. ठीक आहे. माझी बरीचशी भीती चेपली होती. दुसऱ्यांदा त्या स्टुडिओत घुसताना मला पहिल्यासारखी भीती वाटेनाशी झाली होती. स्टुडिओ म्हणजे काय, त्याच्या आत काय काय असतं, आपणाला तिथं जाऊन काय करायचंय, तिथं लाल लाईट लागतो, कुणीतरी टेस्टिंग घेणार असतं, या सगळ्याची आता मला पूर्ण कल्पना आली होती. आणि त्या सर्वाला तोंड द्यायचं आहे अशा विश्वासानंच मी स्टुडिओत पाऊल टाकलं. जोशींनी सांगितल्याबरोबर मी त्यांना एक दोन कविता वाचून दाखवल्या. वा, फर्स्ट क्लास, छान वाचताय की तुम्ही. बोरकरांनी मला भलतंच काहीतरी सांगितलं होतं, जोशी म्हणाले. माझा उत्साह आणखी वाढला. मग जोशींनी आणि त्यांनी एकदा आणि मी एकदा अशा आलटून पालटून कविता वाचल्या. ते सांगतील तशा मी त्यांना वाचून दाखवल्या. फारच छान. मी 1-2 मिनिटात जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही पुन्हा एकदा कविता मोठ्याने म्हणून स्वतःशीच तालीम घ्या. मी आलोच, ते मला सांगून गेले. मी मोठ्यानं माझ्याशीच कविता वाचू लागलो. थोड्या वेळानं ते आले. काय झाली का तालीम? झाली की. आता आपण असं करू, तुमच्या कविता वाचायला किती वेळ लागतोय ते पाहू. तुम्ही सलग कविता वाचत राहा, मी वेळ किती लागतोय ते पाहत राहतो. मी खून केली की कविता वाचायला सुरुवात करायची. अधेमध्ये मात्र थांबू नका. मी कागद जुळवले. त्यांनी खून केली आणि मी कविता वाचायला आरंभ केला. उत्साहानं सगळ्या कविता वाचून काढल्या आणि थांबलो. वा वा वा, अप्रतिम. बरोबर 13 मिनिटं झाली. चला आता. कुठं? चहाला. अगोदर रेकॉर्डिंग तरी करूया की. रेकॉर्डिंग झालंही. ते खो खो हसले. मग माझ्या डोक्यात सगळा प्रकाश पडला. त्यांनी सगळं नाटक जाणीवपूर्वक करचून माझ्याकडून मात्र खरी भूमिका ओढून घेतली होती. एक विलक्षण अनुभव घेऊन मी परतलो होतो. मानदेशात दिशाहीन भरकटणारे व्यंकटेश आकाशवाणी केंद्राच्या ऑफिसात एक अधिकारी म्हणून बसले होते. त्यांचं कारण केवळ त्यांचं साहित्य होतं, शिक्षण नव्हतं. ते एसएससी पर्यंत धड नव्हतं. गोव्याच्या भूमीत नारळच्या बागेत बसून कविता करणारे बोरकरही तसेच होते. ही सगळी साहित्याची किमया. मी पण आज एक उमेदवार साहित्यिक आहे. रेडिओवर श्रुतिका लिहिणारा आणि आता एक कवी रेडिओवर काव्यकुंजात कविता वाचन करणारा. प्रकाश प्रदेशाचं दार माझ्यासाठी किलकिल झाल्याचा भास झाला. रेडिओचा कार्यक्रम ऐकायला मी ऑक्टोबरात कागललाच होतो. कॉलेज संपवून आदल्या दिवशीच घरी आलो. आल्या आल्या डॉक्टर काळ्यांना भेटून उद्या कार्यक्रम ऐकायला येतो म्हणून सांगितलं. त्यांनी आनंदाने परवानगी दिली. कार्यक्रमाच्या संध्याकाळी भावंडांनी आई सगळीजण मळ्याकडनं लवकर आली. हातपाय तोंड धुवून खळणी कापड घालून आम्ही डॉक्टर काळ्यांच्या घराकडं लटांबरच्या लटांबर चाललो. रेडिओवर माझा आवाज ऐकायला मिळणार आहे याची उत्सुकता आणि आनंद सगळ्यांना झालेला होता. देवळाला सगळ्यांनी मिळून जावं असं होतं. रात्री 8:30 वाजताच जाऊन पोहोचलो. एक एक कार्यक्रम होत जाईल तशी मी माहिती देत होतो.
काव्यकुंजाची वेळ झाली आणि सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. कवी आनंद यादव म्हणून माझं नाव उच्चारलं गेलं. भावंड तोंड आवासून मोठे मोठे डोळे करून एकमेकांकडे बघू लागले. कविता वाचन सुरू झालं आणि माझा प्रथमच लांबून येणारा आवाज मीच कान देऊन ऐकू लागलो. मला तो एरवीपेक्षा अनोखा वाटत होता. क्षणभर मला तो माझा वाटेना. माझ्या आवाजाची वैशिष्ट्य माझ्या प्रथमच लक्षात येऊ लागले. भावंड ऐकता ऐकता पुढे सरकत होती. हरणाच्या पाडसागत रेडिओच्या दिशेने मान आणि कान टव करत होती. तोंड पिकलेल्या आंब्यागत झालेली. आई हर्षवायू झाल्यासारखा तोंडाला पदर लावून हसायला लागली. बया, आंदा, तुझाच की रे हा आवाज? तू सोप्यात बसून पुस्तक वाचत असल्यागत वाटतंय की. काय ग बाई ही आचिठ हे? ती आनंदाने सारखे बोलत होती. तिच्या या तंद्रावस्थेकडे बघून डॉक्टर काळे स्वतःचं मनोरंजन करून घेत होते. स्वतःचीच ओठ दाबून धरून हसत होते. सुखाच्या तुडुंब पाण्यावर तरंगत आम्ही परतलो. महाराष्ट्रातले सगळे रेडिओ माझ्या समाधिस्थ मनासमोर प्रचंड सैन्यागत उभे होते. काव्यकुंजाचा कार्यक्रम लावून माझीच कविता तल्लीन होऊन ऐकू लागले. एखादा प्रचंड महासभेनं एकसाथ मोठ्यानं जनगणमन राष्ट्रगीत म्हणावं तसा माझ्या आवाजाचा प्रचंड समूह घोष माझ्या कानात लयबद्ध निनादू लागला. डिसेंबरमध्ये बोर्डिंगचं गॅदरिंग झालं. त्यात रेडिओ ऑस्टर कवी आनंद यादव आपल्या कविता वाचून दाखवतील म्हणून माझं नाव जाहीर झालं. मी तोपर्यंत आत्मसात केलेल्या कविता वाचनाचा नाट्यपूर्ण भास सादर केला. मुलांच्या टाळ्यांच्या कडकडाट जागेवरून जाऊन बसलो. एक मोठा आत्मविश्वास मनात कोंदला होता. त्या विश्वासानिशी मी समाजात वागू लागलो. ही सगळी भाईंची पुण्याई मला बोटाला धरून कुठं कुठं नेत होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये मी तुमचा येथेच निरोप घेते आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. पुन्हा भेटूयात नवीन भागामध्ये. धन्यवाद.